मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नस्य करण्याचे 5 फायदे बघणार आहोत. आता नस्य म्हणजे काय हे आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की नस्य हे पंचकर्मातलं एक कर्म किंवा प्रोसिजर आहे. मग पंचकर्मामध्ये वमन असतं, विरेचन असतं, रक्तमोक्षण असतं, बस्ती असतं, तसं नस्यसुद्धा असतो. ह्या 5 प्रोसिजरने मिळून पंचकर्म हा शब्द तयार झालेला आहे असं म्हणता येईल. मग आता नस्य तर पंचकर्मातला प्रकार आहे, मग तो हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊनच केला पाहिजे का? तर तिथे जाऊनही केला जाऊ शकतो, पण त्यातलाच एक प्रकार आहे ज्याला प्रतिमर्श नस्य असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे, जे तुम्ही घरीसुद्धा करू शकता, अगदी रोज करू शकता. आणि विशेष म्हणजे ह्या प्रोसिजरला किंवा ह्या उपक्रमाला किती 2 ते 3 मिनटं, फार फार तर 4 मिनटं लागतात. परंतु जर नियमितपणे ते केलं तर त्याचे प्रचंड फायदे आहेत. त्यापैकी 5 फायदे मी आज इथे सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, नस्याचे फायदे आपण बघतो. त्याच्यापैकी एक फायदा मी असा सांगेल की जे लोक नियमितपणे नस्य करतात त्यांच्या त्वचेवर, त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडण्याचं प्रमाण अत्यंत कमी असतं किंवा सुरकुत्या पडत नाहीत असं म्हटलं तरी चालेल. बघा, त्वचेवर सुरकुत्या पडणं हे अत्यंत त्रासदायक प्रकार आहे. तो कशानेच जात नाही. कितीही मॉइश्चरायझर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काय क्रीम वगैरे जरी लावले किंवा स्किनची काही ट्रीटमेंट जरी केली तरीही एकदा विशिष्ट वय झालं की ते त्वचेवरती सुरकुत्या पडायला लागतात. मग त्वचा ती खाली लोंबायला लागते वगैरे, हा सगळा त्रास सुरू होतो. पित्त प्रकृतीला तर हा त्रास वय म्हणजे तितकंसं वाढलेलं नसताना आधीच सुरू होतो. त्याच्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी तर हे नस्य त्वचेला सुरकुत्या पडू नयेत म्हणून अगदी वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल. आयुर्वेद असं सांगतोय की जी लोक नियमितपणे नस्य करतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत. आता दुसरा नस्याचा जो फायदा आहे तो असा आहे की वांगांचे जे डाग आहेत, हे वांगांचे डाग येऊच नयेत चेहऱ्यावर असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नियमितपणे नस्य करायला सुरुवात करा. आता इथं कोणत्या तेलाने नस्य करायचं आहे, काय त्याच्यासाठी औषध वापरायचं वगैरे हे सुद्धा सांगणार आहे. परंतु जर वांग येऊ नये असं वाटत असेल तर तुमच्याकडे एक चांगला पर्याय हा आहे की नियमितपणे नस्य करणे. आता याच्यामध्ये काही प्रश्न लोक असे विचारतात की आम्हाला ऑलरेडी वांग आहे, मग तो हा नस्याने जाईल का? तर याचं उत्तर असं आहे की आयुर्वेदाने वांगांच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा नस्य सांगितलेलं आहे. त्यामुळे नियमितपणे नस्य करणं हे वांग घालवण्यासाठी सुद्धा आणि वांग येऊ नये याच्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आणि खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या सुरकुत्या पडणं आणि चेहऱ्यावरती वांग येणं याच्यावर अख्खी कॉस्मेटिक इंडस्ट्री उभी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तेल, मलम, लोशन, क्रीम काय तिथे वापरलं जातं. परंतु वांगांच्या बाबतीत आणि सुरकुत्यांच्या बाबतीत ज्यांना हा त्रास आहे तेच सांगू शकतील की याच्यापैकी कशाचा तुमच्यावरती जास्त प्रभाव पडलेला आहे किंवा कशाने तुम्हाला फरक पडलेला आहे. तर असं दिसतं की ही बरेचसे जे केमिकलचे कॉस्मेटिक जे प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट्स तितकेसे त्याच्यामध्ये प्रभावी ठरत नाहीत. परंतु आयुर्वेद मात्र खात्री देतोय की नियमितपणे तुम्ही जर असं नस्य केलं तर तुम्हाला हे काहीही वापरण्याची गरजच पडणार नाही. नस्याचा तिसरा फायदा मी असं सांगेल की आयुर्वेद म्हणतोय की जर तुम्ही दात धुतल्यानंतर म्हणजे ब्रश केल्यानंतर जर नस्य केलं तर ह्या नस्याने काय फायदा होतो? तर या नस्याने तुमचे दात बळकट होतात, दात मजबूत होतात. हा नस्याचा प्रभाव आहे. म्हणजेच हे अशा पद्धतीने जर नस्य केलं म्हणजे ब्रश केल्यानंतर जर तुम्ही नस्य केलं, नियमितपणे केलं तर तुमचे दातसुद्धा मजबूत होतात, बळकट होतात. त्यामुळेच जर तुम्हाला त्या जाहिरातीतल्या म्हणजे टी व्हीमध्ये जी जाहिरात येते ना की ते म्हातारे आजोबा असतात, ते स्वतःच्याच दातांनी अक्रोड तोडून खातात वगैरे, तर तुम्हालाही तसंच तुमच्या म्हातारपणी दातांनी अक्रोड तोडून खायचं असेल तर तुमच्याकडे हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे की तुम्ही नियमितपणे दात धुतल्यानंतर म्हणजे ब्रश केल्यानंतर नस्य करा. आणि जसं ब्रश केल्यानंतर हा जो फायदा आहे तसाच दुसरा म्हणजे चौथा फायदा असा आहे की जर तुम्ही दिवसांते म्हटलेलं आहे आयुर्वेदाने त्याला, म्हणजे संध्याकाळी, दिवसाच्या अंती म्हणजे शेवटी तर संध्याकाळी जर तुम्ही नस्य केलं तर त्याचा काय फायदा होतो? जर तुम्ही संध्याकाळी नस्य केलं तर तुम्हाला रात्री झोप चांगली लागते. एवढंच नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जागसुद्धा लवकर येते, वेळेत येते. आता तुम्ही म्हणाल झोप चांगली लागते इथपर्यंत ठीक आहे, पण जाग वेळेत येते हे कसं काही नस्याने चमत्कार होतो? तर नस्याने हा चमत्कार यामुळे होतो की नस्य करणाऱ्या व्यक्तीला झोपसुद्धा चांगली लागते आणि झोप जर क्वालिटी झालेली असेल तर जागसुद्धा वेळच्या वेळी येते. मग त्याच्यासाठी अलार्म लावणे, त्याला परत स्नूजवर स्नूज लावणे याची गरज पडत नाही. योग्य वेळी जाग येते, योग्य वेळी झोप होते आणि झोप चांगली होते. आणि नस्याचा 5वा फायदा मी जो सांगायचा ठरवला आहे तो असा आहे की जी लोक नियमितपणे रोज नस्य करतात
त्यांच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ होत नाही किंवा डॅन्ड्रफ असेल तर तो सुद्धा निघून जातो. कारण डॅन्ड्रफचं कारण बहुतांश वेळा शरीरातली किंवा त्या स्काल्पची म्हणजे डोक्याच्या त्वचेची रुक्षता हे असतं. आणि जे लोक नस्य नियमितपणे करतात त्यांना अशा प्रकारच्या रुक्षतेचा म्हणजे कोरडेपणाचा सामना करावाच लागत नाही आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये कधीच डॅन्ड्रफ तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला डॅन्ड्रफ फ्री व्हायचं असेल तर नस्य करणं, नियमितपणे नस्य करणं हा सुद्धा एक चांगला उपाय आहे असं म्हणते. तर हे होते नस्याचे 5 फायदे. आता तुम्ही म्हणाले हे फक्त 5च फायदे आहेत का? तर तसं नाही, अजूनही भरपूर फायदे आहेत, परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 5च फायदे सांगितलेले आहेत. तर याच्यावर अनेकांचे प्रश्न असे असू शकतात की डॉक्टर हे नस्यासाठी मग नेमकं कोणतं तेल वापरायचं? तर बघा, जनरल वापरासाठी आपण अणुतेल वापरू शकतो. अणुतेल काय आहे? अणुतेल नस्यासाठीचं जे अणुतेल आहे ते बाजारामध्ये मेडिकलमध्ये मिळतं किंवा पंचेंद्रिय वर्धन नावाचं एक तेल आहे ते सुद्धा मिळतं. याच्यापैकी कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. याच्यातलं काहीच नाही मिळालं, घरामध्ये खोबरेल तेल असतं त्याचा सुद्धा नस्यासाठी वापर करू शकता. घरामध्ये तूप असतं त्याच्यावर जी निवळ येते ती सुद्धा तुम्ही नस्यासाठी वापरू शकता. बाकी किती थेंब हे ड्रॉप टाकायचे ह्या तेलाचे? तर घरी जर तुम्ही करणार असाल तर 2-2 थेंब टाकायला सांगितलेले, म्हणजे प्रत्येक नाकपुडीत 2-2 थेंब. अशा पद्धतीने जर तुम्ही नस्य केलं तर निश्चितपणे हे वर सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला मिळणार आहेत. बाकी नस्याविषयी तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा विशिष्ट तक्रारींसाठी कोणत्या तेलाचं नस्य करायचं आहे किंवा कधी नस्य करायचं ही सुद्धा माहिती पाहिजे असेल किंवा नस्य या विषयावर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा. आपण नक्की नस्य हा विषय घेऊन एक सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवूयात. परंतु आजच्या ह्या व्हिडिओपुरतं, ह्या 5 फायद्यांपुरतं इथे थांबतोय. हा व्हिडिओ, ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे का? तर मग चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तर ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.